शेखर, रघुनारायण किंवा रघु आणि अमृत हे तिघे जीवश्च कंठश्च मित्र होते. तिघे जरी बंगलोरमध्ये एकत्र आले असले तरी तिघांची अगदी वेगळी होती. शेखर हा पुण्याहून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होऊन एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत नोकरीस होता. त्याचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. अमृत बंगलोरमध्ये बीई होऊन शेखरच्या कंपनीत नोकरीस होता. शेखर डिझाईन मॅनेजर तर अमृत प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यामुळे दोघांची दोस्ती जमली. अमृतचे वडील श्री पेरुड हे बंगलोरच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. रघु आणि अमृत एकाच कॉलेजमध्ये शिकल्याने त्यांची दोस्ती होती. थोड्याच काळात त्या तिघांचे त्रिकूट बनले. रघु बंगलोर जवळच्या एका खेड्यातून आला होता. त्याच्या घरची परिस्थिती अगदीच गरिबीची होती. बंगलोरला यशवंतपूरमध्ये एका अतिशय छोट्या खोलीत आईबरोबर राहत असे. त्याला वडील नव्हते, पण आईने लोकांच्या घरी काम करून आणि कपडे शिवून रघुला बीई केले होते. रघु एका छोट्या अल्युमिनियम कंपनीत नोकरी करत होता. नोकरी करता करताच त्याने तेथेच 2 BHK फ्लॅट घेतला. आईने लोकांच्या घरी जाऊन काम करणे सोडून दिले. खरं तर तिने जवळच एक टेलरिंगचे दुकान टाकले. रघु ज्या खेड्यामधून आला ते खेडे तुमकुर रोडवरच 40 ते 50 किलोमीटरवर होते. म्हणजे मुख्य रस्त्यापासून 8 ते 10 किलोमीटर आत होते. तेथील गौडाचे लक्ष रघुवर होतेच. कर्नाटकमध्ये पाटील यांना गौडा म्हणतात. हा गौडा पिढीजात श्रीमंत होता. त्याला एकंदर 6 मुलं होती. त्यातील सगळ्यात शेवटी मुलगी होती. सगळ्यात छोटी असल्यामुळे तिला लोकांनी लहानपणापासूनच चिन्नम्मा म्हणायला सुरुवात केली. अर्थातच तिच्या मोठ्या बहिणीचे नाव दोडम्मा झाले होते. तर गौडा चिन्नम्मासाठी स्थळे बघत होते. कोणीतरी त्यांना रघुचे स्थळ सांगितले. गौडांची फारशी तयारी नव्हती, कारण राघूच्या कुटुंबाजवळ फक्त 1.5 एकर शेती होती. स्वतः गौडांकडे 250 एकरहून जास्त बागायती होती. परंतु घरच्यांनी आणि लोकांनी त्यांना समजावून सांगितले की आपल्या खेड्यातून एवढा शिकलेला माणूस मिळणे कठीण आहे. त्यातून चिन्नम्मा ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे तिला 40 ते 50 एकर शेती असलेला अंगठे बहाद्दर नवरा देणार का? रघु बीई झाला आहे. एका मोठ्या कंपनीत नोकरीस आहे. त्याचे बंगलोरमध्ये आता घर आहे. आईचे स्वतंत्र दुकान सुरू झाले आहे. शेती घेऊन काय करायचे? पाटलांनी शेवटी नाखुशीनेच रघुच्या आईला चिन्नम्माकरिता विचारले. आईला अतिशय आनंद झाला. नाकापेक्षा मोती जड होणार नाही ना, अशीही काळजी तिला वाटू लागली. पाटलांनी रघुला लग्नात तुमकुर रोडवर 2 BHK फ्लॅट लग्नात गिफ्ट दिला. आईचे दुकानही शेजारीच होते. आता तिने 2 असिस्टंट ठेवले होते. एकंदरीत सगळे छान चालले होते. तिघा मित्रांची बैठक बहुधा रघुच्या घरीच भरत असे, कारण अमृतचे घर बंगलोर बाहेर 20 किलोमीटरवर होते आणि शेखर तर हॉस्टेलवरच राहत होता. त्यातून रघुकडे चिन्नम्मा होती. चिन्नम्मा मोठ्या घरातून आली असली तरी अत्यंत गृहकृत्य दक्ष होती. साहजिकच तिघांचे गप्पांचे अड्डे रघुकडेच असत. लग्नानंतर 6च महिन्यात रघुला जिंदाल अल्युमिनियम कंपनीत फॅक्टरी मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्याच्या दर्जात तर वाढ झाली, पण त्याचा पगारही चौपट झाला. त्याशिवाय कंपनीच्या बऱ्याच फॅसिलिटी होत्या. त्याच सुमारास चिन्नम्मा गरोदर राहिली आणि प्रथेप्रमाणे आम्ही तिघेही तिला पाटलांच्या घरी सोडून आलो. तेथे 4 भावांच्या पसाऱ्यात तिला फुलाप्रमाणे जपली गेली. इकडे रघुच्या डोक्यात फियाट कार घ्यावी असे आले. त्यावेळेस कार मिळायला 8 ते 10 वर्ष लागतं आणि 10,000पर्यंत ऑन दिल्यास गाडी 8 ते 10 दिवसात मिळत असे. अर्थात ते सुद्धा बरेच वशिले लावून. रघुने सासरी जाऊन सासऱ्याला गाडीकरिता कर्जाऊ पैसे मागितले. सासऱ्याला पैसे देणे योग्य वाटले नाही, त्यामुळे त्याने नकार दिला. रघुकडे गाडीचे लायसन्स नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सासऱ्या जावयाचे भांडण झाले आणि रघु सासऱ्यावर चिडून परत आला. त्यानंतर त्याने कंपनीत कार लोनसाठी अर्ज केला. तो अर्थातच रिजेक्ट झाला, कारण रघुकडे कंपनीचे कोटेशन नव्हते व रघुला ऑन सकट 100% लोन हवे होते. त्याने डायरेक्टरला समजावले की त्याचे घर कंपनीपासून 20 किलोमीटर आहे आणि त्याला जाण्या येण्याकरिता कंपनी बसवर अवलंबून राहावे लागते. कंपनी बस चुकल्यास तसेच त्याची बायको 50 किलोमीटरवरच्या एका खेड्यातील आहे आणि शेवटचा 10 किलोमीटर प्रवास बैलगाडीने किंवा सायकलने करावा लागतो. जिंदाल सारख्या कंपनीच्या फॅक्टरी मॅनेजरला हे दोन्ही शोभत नाही. कंपनीने बराच विचार केला आणि नंतर त्याला सांगितले की ठीक आहे, कंपनी त्याला नवी कोरी फियाट घेऊन देईल आणि त्याबरोबर ड्रायव्हरही देईल. त्यातील मुख्य अट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. 1 वर्ष जुने झाल्याशिवाय आणि कंपनीच्या ड्रायव्हरने त्याला चांगले ड्रायव्हिंग असल्याबद्दल सर्टिफिकेट दिल्यावर त्याला गाडी चालवता येईल. त्याशिवाय त्याने गाडी अजिबात चालवू नये. कंपनी खर्चाने त्याला ड्रायव्हर मिळेल आणि कारचा सर्व खर्च कंपनी करेल. रघुने ते मान्य केले. लवकरच कंपनीने त्याला गाडी ड्रायव्हर सकट दिली. 2-3 दिवसांनी कंपनीतून तो 4 वाजताच घरी आला. ड्रायव्हर निघून गेला. रघुच्या डोक्यात सासऱ्याबद्दल खुन्नस होतीच, त्यामुळे त्याला गाडी दाखवून आपल्या अपमानाचे उट्टे काढावे असे विचार त्याच्या डोक्यात आले. कारने सासऱ्याच्या गावी जायला फार तर 1 तास लागला असता. ड्रायव्हर तर निघून गेला होता, म्हणून तो स्वतःच गाडी घेऊन निघाला. आई नको म्हणत असतानाही त्याने ऐकले नाही. संध्याकाळी 5च्या सुमारास त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला धडकली आणि त्या अपघातात रघु जाग्यावरच मरण पावला.
गाडीच्या रजिस्ट्रेशनवरून पोलीस कंपनीत पोहोचले. कंपनीत अमृत आणि शेखरची नावं आपत्कालीन संपर्कासाठी होती, त्यामुळे त्या दोघांना कंपनीतून बोलावणे गेले. दोघेही कंपनीमध्ये पोहोचल्यावर त्यांना ही विचित्र वार्ता कळली. त्यांच्यापुढे 2 प्रश्न उभे राहिले. पहिला म्हणजे ही वार्ता रघुच्या आईला कशी सांगायची आणि दुसरी म्हणजे चिन्नम्माला कशी सांगायची. कंपनीने पोस्टमार्टम आणि उत्तरक्रियेची जबाबदारी घेतली आणि आम्ही कंपनीच्या गावातच उत्तरक्रिया पार पडली. नुसती बातमी कळणे आणि उत्तरक्रियेचे प्रसंग अनुभवणे यात फार फरक असतो. हे सर्व त्याच्या आईला सहन झाले नसते, त्यामुळे तिच्या कानावर ही बातमी अमृतच्या आईने घातली. त्यानंतर मोठे दिव्य होते चिन्नम्माच्या घरी जाणे, पण जाणे तर भागच होते. शेवटी मनाचा धीर करून शेखर आणि अमृत चिन्नमच्या घरी गेले. तिच्या वडिलांना बाजूला घेऊन आम्ही त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते जवळजवळ रडायलाच लागले. नंतर ते आम्हाला म्हणाले, चिन्नम्माची प्रकृती फारच नाजूक आहे. तिला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे. कुठलाही मानसिक धक्का तिला सहन होणार नाही. अशा स्थितीत तिला मिसकॅरेज होऊ शकते. डिलिव्हरीपर्यंत तिला ही बातमी सांगू नका. तत्पूर्वी तुम्हाला दोघांना येथे 3-4 वेळा यावेच लागेल आणि चिन्नमा बरोबर बोलावे लागेल. त्या दोघांनाही नाही म्हणता येत नव्हते. त्यांची गडबड ऐकून चिन्नमा जागी झाली होती आणि तिने आम्हा दोघांना तिच्या खोलीत बोलावले होते. शेखर आणि अमृत दोघेही खोटे हसत हसत तिच्या खोलीत गेले. त्या दोघांना हसत असलेले पाहून चिन्नमाने विचारले, तो तुमचा तिसरा भिडू कुठे आहे आणि तुम्ही इतके हसत का आहात? आम्ही तिला म्हटले, आनंदाची बातमी आहे. रघुची अमेरिकेला जाण्याकरिता निवड झाली आहे आणि तो 2 दिवसापूर्वी गेलाही आहे. चिन्नमा आनंदली आणि म्हणाली, मग त्याला बायकोला भेटायला वेळ नाही का? तस नव्हे, पण त्याला कंपनीतल्या इमर्जन्सीमुळे कालच्या रात्रीच्या फ्लाईटने अमेरिकेला जावे लागले, त्यामुळे त्याला इकडे यायला वेळच नव्हता. मग त्याने माझ्याकरिता काही चिठ्ठी लिहिली असेल. कुठे आहे ती? नाही ग असती तर नक्की दिली असती. त्याची आणि आमची भेट सुद्धा झाली नाही, कारण आम्ही तुमच्या घरी जाईपर्यंत तो निघून गेला होता. त्यानंतर तिची डिलिव्हरी होईपर्यंत आम्ही 4-5 वेळेला चिन्नमाला भेटलो. दर वेळेला आम्ही तिला अमेरिकेतील वेगवेगळ्या हकीकती सांगून थापा मारायचो, पण तिचं एकाच पालुपद होतं की तो तिला पत्र का लिहत नाही आणि ह्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं. अशातच रघुच्या मुलाचा जन्म झाला. बारशाच्या वेळी सुद्धा तिला काही सांगावयास पाटलांनी बंदी घातली. जन्मानंतर 2 आठवड्यांनी वडिलांनी तिला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर जन्मभरात ती वडिलांशी, शेखर आणि अमृत सोबत बोलली नाही. डिलिव्हरी नंतर 3 महिन्यांनी चिन्नम्मा सासरी आली. सासूला ती उद्योगात मदत करू लागली. एवढंच नव्हे तर तिने फॅशन डिझाईनचा कोर्स करून सासूला मदत केली. बंगलोरमधील ते प्रख्यात दुकान ठरले.